एकच आता आणखीनही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। भोरच्या निगडे धांगवडी गावामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर। मुसळधार पावसामुळे धांगवडीतील नदी नाले तुडुंब भरल्यानं रस्त्यांनाही नदीचं सुरू। अचानक झालेल्या या पहिल्याच पूर्वमोसमी पावसानं नागरिकांची तारांबळ। परभणीच्या पोखरणीमध्ये वादळी वाऱ्यामुळे शेकडो एकरवरील केळीबाग उद्ध्वस्त। हातातोंडाशी आलेलं केळीचं पीक उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल। नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी। पुण्याच्या भोरच्या दिवळीमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार। 3 घरांचं छत ओढून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान। पावसामध्ये संसार उपयोगी सामान भिजल्यानं कुटुंबाचा संपूर्ण संसार उघड्यावर। श्रीगोंद्याच्या हंगेवाडीमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। आमदार विक्रम पाचपुतेंकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। तत्काळ शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार पाचपुतेंचं आश्वासन। सोलापूरच्या करमाळा तालुक्याला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा तडाखा। भाळवणीमध्ये केळीच्या बागांचं नुकसान तर काही ठिकाणी घरांचे पत्रे उडाले। शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पावतीमधून इतर खर्च या नावाखाली सुमारे 3% रक्कम कपात। बाजार समितीकडे चौकशीची मागणी करत शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवण्याची मागणी। पालघरमधील गांजे ढेकाळे ग्रामपंचायतीमध्ये 3 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद। गांजे गावातील महिलांना शाळेच्या पाण्यामध्ये डबक्यामध्ये साचलेलं गढूळ पाणी भरून नेण्याची वेळ। तातडीनं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी। खडकवासला धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार। उद्या किंवा परवा पाणी टंचाईबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठकीमध्ये काय निर्णय होणार याकडे लक्ष। पुण्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। पुढील 4 दिवस शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। उष्णतेनं हैराण झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळण्याची शक्यता। नाशिक शहरावर अनेक पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्याचं समोर। मुंबई आग्रा महामार्गावरील पंपावर सीएनजी असल्यानं मोठी रांग। पंपावर 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग।